महाराष्ट्राचं थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये पर्यटकांची कथित टोललूट होत असल्याचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय। पाचगणीमधील दांडेघर टोल नाक्यावर पर्यावरण कराच्या नावाखाली पर्यटकांकडून जबरदस्तीने पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी आता वाढलेल्या आहेत। तर काही पर्यटकांना 75 रुपयांची पावती घेऊन तब्बल 300 रुपये उकळल्याचा धक्कादायक आरोप देखील पर्यटकांनी केलाय। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट आपण पाहूयात। महाबळेश्वर आणि पाचगणीत पर्यटकांची लूट। टोलधाडीत 75 रुपयांच्या पावतीवर 300 ची वसुली। पर्यावरण कराच्या नावाखाली पर्यटकांवर जबरदस्ती। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखला जाणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी या टोल नाक्यावर सध्या टोलधाड सुरू असल्याचं तक्रार आणि खंत पर्यटकांनी व्यक्त केलेली आहे। पुण्या मुंबईसह महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या पर्यटकांना महाबळेश्वर टोल नाक्यावर लुटलं जातंय असं देखील पर्यटकांकडून सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीतच महाबळेश्वरला जाताना पाचगणीत टोल फाडला जातोय आणि त्यामुळे हा टोल हा पूर्णतः सक्तीचा टोल असल्याचं देखील पर्यटक बोलतायत। देश विदेशातील पर्यटकांचं प्रमुख आकर्षण असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या उन्हाळी हंगामामुळे मोठी गर्दी होते आहे। मात्र पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पाचगणीमधील दांडेघर टोल नाक्यावर बेकायदेशीररित्या केलेल्या टोल वसुलीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप काही पर्यटकांनी केला आहे। पर्यावरण कराच्या नावाखाली वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्यानं पर्यटकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। महाबळेश्वर आपला खूप छान आहे, फिरण्यासाठी खूप छान छान पॉईंट आहेत, वातावरण पण खूप छान आहे, फिरायला खूप छान वाटतं। पण इकडेचे टुरिस्ट लोकांकडनं हे टोलसारखं हे आपले त्यांच्याकडनं पावत्या भरतात 200 रुपयाचं। इकडे महाबळेश्वर एवढं तिकडे 300 रुपये घेतले। हे पर्यटन लोकांकडनं असं म्हणजे लूटमारीसारखं करतात। पर्यावरण कर म्हणून चारचाकी वाहनांसाठी 187 रुपये तर टेम्पो ट्रॅव्हलरसाठी तब्बल 557 रुपयांपर्यंत टोल आकारला जात असल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे काही पर्यटकांना 75 रुपयांची पावती देत त्यांच्याकडून 300 रुपये जबरदस्तीनं घेतल्याचा गंभीर आरोप आहे। महाबळेश्वरला जायचं तर पाचगणीत टोल का भरायचा असा सवाल आता पर्यटकांनी उपस्थित केला आहे। टोल नाक्यांवर रस्त्यांवर जे आहे फी इथे फिरण्यासाठी फी वगैरे घेतात, तर त्या पावतीवर 175 रुपये फी होती आणि आमच्याकडून 300 रुपये घेतली। तर पावती मागितली तर दिली नाही त्यांनी, म्हणजे त्याच्यावर जास्त पैसे काढले ना त्यांनी वरचे त्यांना घेण्यासाठी, असं तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। यातील धक्कादायक बाब म्हणजे पाचगणीमध्ये टोल भरल्यानंतर महाबळेश्वरमध्ये वेण्णालेक परिसरात पुन्हा पालिका आणि वन व्यवस्थापन समितीच्या नावाखाली टोल आकारला जातोय। जबरदस्तीनं केलेल्या वसुलीमुळे पर्यटकांना दुहेरी टोलचा फटका बसतोय। पर्यावरणाच्या नावाखाली पैसे घेतले जात असले तरी प्रत्यक्षामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचं चित्रही समोर आल्यानं पर्यावरण कराच्या नावाखाली घेतलेल्या कराचा निधी नेमका कशासाठी वापरला जातो हाही सवाल पर्यटकांनी उपस्थित केला आहे। थंडीवरून आलोय। महाबळेश्वर हा थंड हवेचं ठिकाण खूप मस्त आहे, फिरण्यासारखं आहे। पण इथे टोल नाक्यांमुळे लूटमार जास्त होते। प्रत्येक ठिकाणी असं अलग अलग रेट लावून असं लूटमार केली जाते। पावती देण्यासाठी पैसे घेतले, 175 रुपयाची पावती फाडली आणि 300 रुपये घेतले आमच्याकडून, आणि ती पावती देण्यासाठी आमचा खूप वेळ घालवला त्यांनी त्यांच्यात। सोशल मीडियावर टोलनाक्यावरील अनुभवांचे व्हिडिओ व्हायरल होत असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। अनेक तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्यानं पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। या 2 दिवसापासून ज्या बातम्या येत आहेत या बातम्या पूर्णतः खोट्या असून या आमच्यावर कुठेतरी गुमराह करण्याचा प्रयत्न चालू आहे। पर्यटकाकडून जादा पैसे वसूल करत नाही किंवा जादाची पावतीही देत नाही। जे नगरपालिकेने ठरवून दिलेले आहेत आम्हाला तर त्याप्रमाणेच आम्ही पूर्ण पावती देतो। MH11 जी गाडी आहे ती पूर्ण फ्री जाते आणि महाबळेश्वरकडे जाणाऱ्या कुठल्याही टोल कडून कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त टॅक्स आम्ही वसूल करत नाही। या प्रकरणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून पर्यटकांची बेकायदेशीर टोलधाडीतून सुटका करावी अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी केली आहे। तसंच पाचगणीमध्ये टोल भरू नये अशा सूचना देणारे मोठे फलक उभारावेत आणि कथित टोल वसुलीवर तातडीनं अंकुश आणावा
अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. टोलची ठरवली गेलेली रकमेपेक्षा जास्त पैसे उकळण्यात येत असल्याचं देखील पर्यटकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता याकडे आता जिल्हाधिकारी त्याचबरोबर या विभागाचे मंत्री, याच विभागाचे आमदार, मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील पर्यटकांनी केली आहे. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.